बहिणींनो, ई-के-वाय-सी करताना चूक झाली असेल, तर ती आता दुरुस्त करता येणार आहे. तसेच पती किंवा वडील हयात नसतील, तर ई-के-वाय-सी कशी करायची तेही आपण पाहणार आहोत. पोर्टलवर सरकारने नवीन करेक्शन प्लस स्पेशल ऑप्शन उपलब्ध करून दिला आहे. ई-के-वाय-सी करताना लाभार्थ्यांनी चुकीचा पर्याय निवडल्यामुळे जर चुका झाल्या असतील किंवा पती और वडील हयात नसलेल्या तसेच घटस्फोटित लाभार्थ्यांची ई-के-वाय-सी अडकली असेल किंवा अजून ई-के-वाय-सी केलेली नसेल, तर हा नवीन पर्याय वापरून तुम्ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. ई-के-वाय-सीची अधिकृत वेबसाईट ओपन करा. येथे तुम्हाला लाभार्थीचा आधार क्रमांक टाकायचा, कॅपचा कोड भरायचा आणि मी सहमत आहेवर क्लिक करून OTP पाठवावर क्लिक करायचं. आधारला लिंक मोबाईलवर OTP येईल, तो टाका आणि सबमिट करा. आता अनुक्रमांक 1 मध्ये 2 पर्याय दिसतील. 1 विवाहित, 2 अविवाहित. तुमच्या परिस्थितीनुसार योग्य पर्याय निवडा. विवाहित निवडल्यास अनुक्रमांक 2 मध्ये 3 ऑप्शन दिसतील. पती हयात आहेत, पतीचे निधन झाले, घटस्फोटित. आणि अविवाहित निवडल्यास अनुक्रमांक 2 मध्ये 2 ऑप्शन दिसतील. वडील हयात आहेत, वडिलांचे निधन झाले. तुमच्या परिस्थितीनुसार पर्याय निवडा. उदा. वडील नसतील तर वडिलांचे निधन झाले हा पर्याय निवडा. आता पहिल्या बॉक्समध्ये वडिलांचे नाव दिसून येईल. दुसऱ्या बॉक्समध्ये जात प्रवर्ग निवडायचा आहे आणि खाली ए मध्ये माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे की नाही, तर तेथे नाही करायचं आहे. बी मध्ये माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधून सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे की नाही, तर तेथेही नाही निवडायचे आहे. पुढे खाली 2 बॉक्स दिसतील, त्यावर क्लिक करायचे आहे. पहिल्या बॉक्समध्ये लिहिलं आहे, माझे वडील हयात नसून वडिलांच्या मृत्यू दाखल्याची सत्यप्रत संबंधित जवळच्या अंगणवाडी सेविका यांच्याकडे 31 डिसेंबर 2025 पर्यंत जमा करेन. म्हणजे तुम्हाला मृत्यू दाखला हा अंगणवाडीमध्ये जमा करावायचा आहे. दुसऱ्या बॉक्समध्ये लिहिलं आहे, उपरोक्त अ. ए व बी मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाईस पात्र राहील. खाली एक महत्त्वाची नोट दिली आहे. जर पती और वडील हयात नसल्याचे प्रमाणपत्र किंवा घटस्फोटाचे कागद 31 डिसेंबर 2025 पर्यंत अंगणवाडी सेविकेकडे जमा केले नाहीत, तर तुमची ई-के-वाय-सी अपूर्ण मानली जाईल आणि पैसे येणे थांबू शकतात. पुढे क्लिक करून सबमिट करा. सबमिट केल्यावर तुमची ई-के-वाय-सीची पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा संदेश दिसेल. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.